हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC ग्रुप बी अँड ग्रुप सी प्रिलियम PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये आपण 2011 पासून तर 2024च्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर त्यामध्ये मित्रांनो आपली PSI आणि STIची प्रिलियम क्वेश्चन पेपर बघून झालेली आहे 2011ची. मागच्या लेक्चरमध्ये आपण MPSC ग्रुप बी ASO प्रिलियम क्वेश्चन पेपर 2011ची चालू केलेली आहे. तर त्यामध्ये आपण सायन्सचे क्वेश्चन बघितलेले आहे. आज आपण हिस्ट्रीचे क्वेश्चन बघूयात. तसेच मित्रांनो, तुम्ही जर राज्यसेवाची तयारी करत असाल तर राज्यसेवा प्रिलियम PYQ सिरीज आपण चालू केलेली आहे. तर त्यामध्ये आपण 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका बघत आहोत. तर त्यामध्ये 2014, 15 आणि 16, 17 तर 2017 पर्यंतच्या प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपल्या बघून झालेले आहे. तर ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. तसेच मित्रांनो, MPSCची जाहिरात MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024ची प्रसिद्ध पत्रक आयोगानं प्रसिद्ध केलेलं आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये आधी 274 जागा होत्या, तर आता जागा वाढलेल्या आहे आणि आता 524 जागा आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही 6 जुलैला होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, इसवी सन 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? तर ऑप्शन काय दिलं आहे? इंग्रजांना समूळ नष्ट करणे, दुसरं इंग्रजांना सहकार्य करणे, तिसरं इंग्रजांना विरोध करणे, चौथं वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचे उत्तर काय आहे? तर 1857च्या उठावादरम्यान आणि त्याच्यानंतर पण मुख्य उद्दिष्ट काय होतं भारतीयांचं? तर ते इंग्रजांना समूळ नष्ट करणे. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भिल्लांचा उठाव टिंबटिंब येथे झाला. तर ऑप्शन आहे पुणे, खानदेश, मुंबई आणि कोकण. तर भिल्लांचा उठाव कुठे झाला होता? तर तो खानदेशमध्ये झाला होता. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थांनी कोणी खालसा केली? तर मित्रांनो, 1848 ते 1856 या काळात कोण होतं? तेव्हा लॉर्ड डलहौसी हा गव्हर्नर जनरल होता. तर याचे उत्तर काय आहे? ऑप्शन फोर्थ लॉर्ड डलहौसी. तर त्याने कोणकोणते संस्थांनी खालसा केली होती? तर त्यामध्ये पंजाब राज्य होतं, त्यानंतर सातारा, सबलपूर, जैतापूर, बगाट, उदयपूर, झाशी आणि नागपूर ही संस्थानं त्याने खालसा केलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, जालियनवाला बाग येथील निरपराधी निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले होते? तर ऑप्शन आहे जनरल डायर, सेकंड ओडवायर, तिसरं चेम्सफोर्ड आणि चौथं कर्झन. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झालं होतं? तर ते 13 एप्रिल 1919ला झालं होतं. आणि मित्रांनो, तेव्हा मायकेल ओडवायर हा पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता आणि त्याने डायरला गोळीबाराचा आदेश दिलेला होता. तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन सेकंड ओडवायर. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1932मध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार. तर ऑप्शन आहे जातीय निवाडा, सेकंड पुणे करार, तिसरं अस्पृश्योत्तर संबंधीची रूपरेषा आणि चौथं वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं उत्तर काय आहे? तर पुणे करार. ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. तर इसवी सन 1932मध्ये 24 सप्टेंबर 1932मध्ये पुणे करार झाला होता. तर दलितांना विभक्त मतदारसंघ देणाऱ्या जातीय निवाड्या विरुद्ध गांधीजींनी पुण्यातील येरवडा कारागृहात 20 सप्टेंबर 1932 पासून आमरण उपोषण सुरू केले होते. तर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रहित लक्षात घेऊन गांधीजींशी तडजोडीची तयारी दर्शवली होती. तर 24 सप्टेंबर 1932 रोजी गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात येरवडा तुरुंगात पुणे करार झाला. तर या करारावर गांधीजींच्या बाजूने कोणी सही केली होती? तर ती पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन, भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन आहे दादाभाई नौरोजी, सेकंड गोपाळकृष्ण गोखले, तिसरं महात्मा गांधी आणि चौथं बिपिनचंद्र पाल. तर याचं उत्तर काय आहे? तर भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते? तर ते गोपाळकृष्ण गोखले होते. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सप्टेंबर 1916मध्ये होम रूल लीगची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर ऑप्शन आहे इंदुलाल यांनी, जॉर्ज अरुंडेल, तिसरं ॲनी बेझंट आणि चौथं गोपाळकृष्ण गोखले. तर सप्टेंबर 1916मध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती? तर आयरिश विदुषी डॉक्टर ॲनी बेझंट यांनी 1916मध्ये मद्रास प्रांतातील अडार येथे होम रूल लीगची स्थापना केली होती. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात कोणत्या साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि
सावकारांच्या विरुद्ध उठाव केला? तर ऑप्शन काय दिले आहे? 1860, 1873, 1875 आणि 1905. तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा शेतकऱ्यांनी उठाव केला म्हणजे जमीनदार आणि सावकारांच्या विरुद्ध 1875 तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? तर ऑप्शन आहे दक्षिण आफ्रिका, आयर्लंड, नेदरलँड आणि भारत. तर मित्रांनो, होम रूल चळवळ सर्वात प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? तर ती आयर्लंडमध्ये चालू झाली होती. आणि त्यानंतर आयर्लंडमध्ये होम रूलच्या धर्तीवरच ही चळवळ मग भारतामध्ये करण्यात आली. तर भारतामध्ये कधी करण्यात आली? तर ती 1915ला. आणि कोणी केली? तर डॉक्टर ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ स्थापना केली होती, होम रूल लीगची. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन काय आहे? श्रीकृष्ण सारडा, सेकंड मल्लप्पा शेट्टी, तिसरं कुर्बान हुसेन आणि चौथं सरोजिनी नायडू. तर महात्मा गांधींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ते नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले होते. तर ऑप्शन 4 याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आली? तर ऑप्शन आहे 1813, 1909, 1919 आणि 1935. तर याचे उत्तर काय आहे? तर 1909. तर 1909च्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते. आणि तेव्हा भारतमंत्री कोण होते? तर ते लॉर्ड मोर्ले आणि व्हाईसराय लॉर्ड मिंटो हे होती. तर या कायद्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 असे पण म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा कोणत्या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे? तर ऑप्शन आहे रयतवारी, मालवारी, कायमधारा आणि तालुकाधारी. तर याचे उत्तर काय आहे? तर रयतवारी. तर ऑप्शन फर्स्ट याचा करेक्ट आन्सर आहे. शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा रयतवारी या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रँड ट्रक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो? तर ऑप्शन आहे दिल्ली ते मुंबई, दिल्ली ते कोलकाता, तिसरं पुणे ते मुंबई, चौथं नाशिक ते सुरत. तर ग्रँड ट्रक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो? तर तो दिल्ली ते कोलकाता. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रचारासाठी जनतापत्र व टिंबटिंब या वृत्तपत्रांचा वापर केला. तर ऑप्शन आहे मूकनायक, सुधारक, वर्तमान दीपिका, चौथं विचार लहरी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी जनतापत्र आणि मूकनायक या वृत्तपत्रांचा वापर केला होता. तर याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट मूकनायक. नेक्स्ट क्वेश्चन, जातीभेद व अस्पृश्यता निवारण्यासाठी कोणी इसवी सन 1944 समता मंच स्थापन केला? तर ऑप्शन आहे गोपाळकृष्ण गोखले, सेकंड ॲनी बेझंट, तिसरं महर्षी धोंडो केशव कर्वे आणि चौथं न्यायमूर्ती रानडे. तर मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जातीभेद व अस्पृश्यता निवारण्यासाठी 1944 समता मंच स्थापन केला होता. तर याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 महर्षी धोंडो केशव कर्वे. नेक्स्ट क्वेश्चन, राजश्री शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते होते? तर ऑप्शन आहे निंबाळकर, भोसले, घाटगे आणि पवार. तर राजश्री शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते होते? तर ते घाटगे घराणे होते. आणि त्यांचं नाव काय होतं? यशवंतराव घाटगे हे त्यांचं मूळ नाव होतं. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 1875 साली आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर ऑप्शन काय आहे? स्वामी विवेकानंद, सेकंड स्वामी दयानंद सरस्वती, तिसरं रामकृष्ण परमहंस आणि चौथं राजाराम मोहन राय. तर 1875ला आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुणे येथे इसवी सन टिंबटिंबमध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. तर ऑप्शन आहे 1848, 1851, 1873 आणि 1883. तर पुण्यामध्ये किती साली पहिली शाळा काढली होती मुलींची? तर ती 1848 आणि ती कुठे काढली होती? तर ती पुण्यातील बुधवारपेठेमधील तात्यासाहेब भिडे वाड्यात ज्योतिबांनी देशातील पहिली मुलींची शाळा काढली होती, सुरू केली होती. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, सन 1873 महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कशासाठी केली होती? तर ऑप्शन आहे धार्मिक चळवळीसाठी, दुसरं इंग्रज सरकारविरुद्ध बंड करण्यासाठी, तिसरं ब्राह्मणी युतीच्या जुलमातून सामान्य माणसांच्या मुक्तीसाठी आणि चौथं आहे राजकीय घडामोडीसाठी. तर मित्रांनो, 1873 महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. तर ती कशासाठी केली होती? तर ती ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी केली होती. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गुलामगिरी हे पुस्तक
कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन आहे महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौथं नारायण गुरु. तर गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहे. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाणी पुरवठ्यासाठी धरणाची उभारणी, रीतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यानशास्त्र व संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम कोणी मांडल्या? तर ऑप्शन आहे न्यायमूर्ती म. गो. रानडे, सेकंड काय महात्मा ज्योतिबा फुले, तिसरं महाराजा सयाजीराव गायकवाड, चौथा आहे लोकमान्य टिळक. तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे? तर पाणी पुरवठ्यासाठी धरणाची उभारणी, रीतीचे आधुनिकीकरण आणि जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यानशास्त्र व संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना कोणी मांडल्या होत्या पहिल्यांदा? तर त्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेल्या होत्या. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सेकंड महात्मा ज्योतिबा फुले.